नमस्कार, मी निरंजन मुद्दुल. सोलापूर डॉल्बी मुक्तीचे आदेश माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडून काढण्यात आलेला आहे. मी प्रथम सोलापूरचे जिल्हाधिकारी, सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोलापूरकरांचाही आभार व्यक्त करतो. तसेच सजग सोलापूर समिती, सोलापुरातील सगळं सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर संघटना व सर्व शाळांचे शिक्षक, सर्व शाळा तसेच त्या शाळेतील विद्यार्थ्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच आज सोलापुरात डॉल्बी मुक्तीचे आदेश काढण्यात आले. तसं पाहता स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरचे नाव 4 हुतात्म्यांचा सोलापूर शहर म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर गिरणगावचा सोलापूर म्हणून ओळखला जाऊ लागले. त्यानंतर सोलापुरातील यंत्रमाग कामगार व विडी कामगारांचा सोलापूर शहर म्हणून ओळखला जाऊ लागले. पण सध्या महाराष्ट्रात कुठेही जावा तुम्ही, सोलापूर म्हणलं तर डॉल्बी हो डीजे सोलापूर म्हणून ओळखला जाऊ लागला. कधी कधी वाईट वाटतो आपल्याला हे सगळं ऐकून. आपण म्हणा, आपल्या सोलापुरातील कोणी डॉक्टर्स, वकील किंवा सामाजिक संघटना, उद्योग, व्यापारी जे सोलापूरच्या बाहेर जात असतात, त्यांना सोलापुरात फक्त डॉल्बी व डीजेचाच सोलापूर शहर म्हणून त्यांना ओळखला जातो. हे ऐकून मनाला वेदना होतात की आपल्या सोलापूरचं नाव याचं डॉल्बी डीजे मुळे नाव खराब होतो. बरं, तसे पाहता डॉल्बीमुळे काही फायदा सुद्धा नाहीये, सगळं नुकसानच आहे. डॉल्बीमुळे काय होतो? डॉल्बीमुळे अटॅक येतो. अनेक घटना आपल्या सोलापुरात घडलेत, सोलापूरच्या बाहेर घडलेल्या आहेत. डॉल्बीमुळे आपलं कान बहिरे होतो, विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होतो, रस्त्यावर येण्या जाणाऱ्यांना, प्रत्येक सोलापूरकरांना त्रास होतो. मग डॉल्बीचा हट्टच का? त्या डॉल्बीमुळे फक्त कोणाचा त्रास? सगळं सोलापूरकरांना त्रास होतो. आपण देवदेवतांचे उत्सव किंवा महापुरुषांची जयंती का साजरा केला जातो? ती त्यांचे विचार, त्यांचे आचरण नेहमी आपल्या स्मरणात राहण्यासाठी आपण त्यांचे उत्सव व जयंती साजरा केला जातो. परंतु आज त्यांचे विचार, आचरण सर्व बाजूला ठेवून आपण नाही ते गाण्यावर प्रमाणापेक्षा जास्त आवाज ठेवून रस्त्यावर फक्त बेधुंदपणाने नाचणं, दारू पिणं, आपण त्यांचे विचार आचरणामध्ये आणत नाही आपण. म्हणून आपल्या सगळं मंडळाला सुद्धा विनंती करतो की आपण डॉल्बीचा अट्टास न करता, जे सोलापूरचं नाव आहे, ज्या सोलापूरच्या, मी सर्व मंडळांना विनंती करतो की ज्या सोलापूरचे नाव 7 समुद्रा पलीकडे आहे, तो खेळ म्हणलं तर लेझिम. आपल्या माध्यमातून सगळं मंडळांना विनंती करतो की आपण डॉल्बी व डीजेचा हट्ट धरू नये. आपले सोलापूरची शान असलेली लेझिम, ढोल पथक, झांज हा खेळ साजरा करावा. हा खेळ आपल्या जयंतीला, उत्सवाला हा खेळ आपण खेळण्यास काय हरकत नाही आहे. तसं लेझिमचं तर आपण सोलापूरचं नाव मर्दानी खेळ म्हणून म्हणला जातो त्याला. ज्यावेळेस जगातील नामवंत असे डान्सर मायकल जॅक्सन भारतात आले होते, त्यावेळेस त्यांना लेझिमची त्यांनी मागणी केलेली होती आणि आपली सोलापूरची लेझिम पथक त्यांच्या स्वागतासाठी मुंबईला गेलेले होते. असे काय खेळ आपण खेळून आपण जयंती उत्सव साजरा करू शकतो. डॉल्बीमुळे विनाकारण स्वतःलाही त्रास करून घेऊ नये आणि सर्व सोलापूरकरांना पण त्रास होऊ देऊ नका. तसेच आणि सोलापूरचं नावही बदनाम होऊ देऊ नका. म्हणून आज जे आदेश काढण्यात आलेला आहे, मी त्यांचं स्वागतच करतो. हा आदेश कायमस्वरूपी
सोलापूर डॉल्बी बंदी करावी असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. हा बंदी कायमही राहावे. कळतो काही गोष्टी आपल्या मंडळाचा अट्टापायी की मंडळाच्या मागणीनुसार आपण डॉल्बीसाठी आपण त्यांना पाठिंबा देतो, पण आपणही त्यांना सांगण्यात यावं की आपल्याकडून की डॉल्बी मुक्त सोलापूर शहर झाला पाहिजे. खरं सांगायचं म्हणलं तर डॉल्बीचा आदेश नाही आहे. आपल्याला फक्त 100 डेसिबल पर्यंतच परमिशन आहे. परंतु काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळं पोलिसांना नाईलाजानं त्यांना डॉल्बीसाठी त्यांना परमिशन द्यावा लागतो. तसं मंडळाला डॉल्बीची परमिशन त्यांना जेव्हा परवाना देताना फक्त 100 डेसिबलचा त्यांना असा परवाना दिला जातो. परंतु या ठिकाणी राजकीय दबावापोटी पोलिसांना दबाव देऊन अधिक जास्त आवाजाचा डॉल्बी लावण्यात येतो. पूर्वी 12 ते 13 वर्षापूर्वी फक्त काही मोजके मोठे उत्सवाला मोठे जयंतीला फक्त 3 ते 4 जयंती किंवा उत्सवांसाठी डॉल्बीचे विशेष परमिशन देत होते. पण सध्या सरसगट प्रत्येक उत्सवाला प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला परवाना देत आहेत. हे फक्त राजकीय दबावामुळे देत आहेत. म्हणून सोलापुरातील प्रत्येक नागरिकांना विनंती करतो और सगळ्या राजकीय पक्षांना विनंती करतो, सगळ्या मंडळांना विनंती करतो की आपण डॉल्बीचा अट्टास धरू नये. जे सोलापुरात सध्या लेझिम मुळे जे सोलापूरचं नाव सध्या खूप चांगलं आहे आणि सोलापूर सारखं लेझिम कुठेही खेळला जात नाही. जास्त करून लेझिमचा खेळ सादर करावा प्रत्येक मंडळांनी. लेझिम म्हणा, झांज म्हणा, डोल पथक म्हणा, जे आपले सोलापुरातील किंवा भारतातील पारंपरिक पद्धत खेळ आहेत त्या खेळाकडे लक्ष द्यावे. मी पुन्हा एकदा सगळं सोलापूरकरांचे आभार व्यक्त करतो की आपण सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आज सोलापुरात डॉल्बी मुक्त करण्यात आलेली आहे. धन्यवाद.